मुंबईत तिसरं विमानतळ उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। दरम्यान काल मुंबईत शिवाजी पार्कवर दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त सभा पार पडली। या संयुक्त सभेमध्ये ठाकरे बंधूंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला। राज ठाकरेंनी आपल्या भाषणात मुंबईतील विमानतळाची जागा हडपण्याचा डाव असल्याचं सांगितलंय। दरम्यान एकीकडे राज ठाकरेंनी मुंबई विमानतळाची जागा ताब्यात घेण्यासाठी भाजप राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर आता त्यानंतर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत तिसरं विमानतळ उभारण्याची घोषणा केली आहे। वाडवळ बंदराजवळ हे तिसरं विमानतळ उभारलं जाईल असं त्यांनी सांगितलंय। नवी मुंबईतील एका प्रचारात बोलताना फडणवीसांनी ही घोषणा केली आहे, त्यामुळे त्यांची घोषणा सध्या चर्चांचा विषय बनली आहे। पनवेलमधील मोठी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात येतोय। दरम्यान दिल्ली वडोदरा हायवेमुळे नवी मुंबई आणि पनवेलमधील वाहतूक कोंडी सुटेल अशी माहिती सुद्धा फडणवीसांनी दिली आहे। मुंबईला तिसरं विमानतळ उभारणार असून मुंबई नवी मुंबई आता वाढवण बंदराजवळ तिसरं विमानतळ उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांच्या वातावरणात आता त्यांच्या घोषणांना चर्चांचं उधाण मिळालंय। त्यामुळे आता सगळीकडेच याची चर्चा होताना पाहायला